कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही. याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा. राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता. सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद. अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेतून, तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा धनंजय मुंडेंचा दावा. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित. धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख, तर धनंजय मुंडेंना मन आहे का? अंजली दमानी यांची टीका. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत. राजीनामा आधीच व्हायला हवा होता. शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं. ठाकरेंकडून शंका उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप. धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती. मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात. मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार. अंजली दमानी यांचा इशारा. धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरलाय. दमानी यांची टीका. धनंजय मुंडेंना 6 आरोपी करा. मुंडेंवर 302चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका. मनोज जरांगेंची मागणी. गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार संतापले. धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेवर नाही तर त्यांची हकालपट्टी झाली. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य. मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार. बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारून चालणार नाही तर संपूर्ण सरकारच बरखास्त झालं पाहिजे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक. भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार. ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. विरोधी पक्षनेते पदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला नाही. ठाकरेंकडून स्पष्ट. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा. गोगावलेंची मागणी. लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार. 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार. अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे. माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही. अबू आझमींचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जामनगरमध्ये वनताराचं उद्घाटन. मोदींकडून वनतारामधील वन्यजीवांसोबत खेळतानाचे व्हिडिओ ट्विट. अनंत अंबानी स्थापित वनतारा केंद्राचा प्राण्यांचे संवर्धन आणि उपचार करण्याचा उद्देश. रोहित शर्मा, शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर डावाची सूत्र विराट आणि श्रेयसच्या हाती. विराट 40 धावांवर नाबाद तर अय्यर 39 धावांवर खेळतोय. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.